नाही, परवा हे प्रकरण उघडकीस आलं. हे दुष्कृत्य करणाऱ्या शाळेच्या सिक्युरिटी गार्डला तात्काळ अटक करण्यात आली आहे. पॉस्को अंतर्गत कलमं लावली गेलेली आहेत. पण मुलीच्या आईवडिलांची मागणी आणि अनेकांची मागणी ही आहे की या मुलीवर दुष्कृत्य कर्म करण्यामध्ये अजून काही लोकांचा सहभाग होता. आम्ही आज DCPंना भेटलो. सुदैवाने त्या DCP पण एक महिला आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा पीडितेच्या आईवडिलांची निवेदन घेतलं पाहिजे. त्यांच्या निवेदनामध्ये त्यांच्या दृष्टीने अन्य जे कोणी संशयित लोक आहेत त्यांची पण चौकशी केली गेली पाहिजे अशी मागणी आम्ही केलेली आहे. DCP स्मिता पाटील यांनी ती मागणी तात्काळ मान्य केलेली आहे आणि पीडितीच्या आईवडिलांचं पुन्हा एकदा नव्याने स्टेटमेंट घेऊन या संदर्भात जे जे जबाबदार असतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. गणपत गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. गणपत गायकवाडांवर कारवाई आहेच. ते अटकेमध्ये आहेत. त्यांच्यावर कलमं लावलेली आहेत. त्यांना पोलीस कस्टडी आहे आणि त्याच्यामुळे गणपत गायकवाडांवर कायद्यानुसार ज्या काही कारवाईची आवश्यकता असेल ती कायद्यानुसार कारवाई आम्ही 100% करतो. सरकार करते. बघा, पक्षशिस्त भंग वगैरे हे आमच्या पक्षाचे अंतर्गत विषय आहेत. आमच्या पक्षामध्ये कोणीही शिस्तीचा भंग केला तर त्याची चौकशी करण्याकरता एक समिती कायम गठीत केलेली असते. त्या समितीकडे ते प्रकरण जातं. त्यातला कुठलाही निर्णय आमच्या पक्षामध्ये आमच्या पक्षाच्या नियमानुसार एखादी व्यक्ती करू शकत नाही आणि त्यामुळे पक्षशिस्तीचा भंग आहे नाही आहे हे सगळे त्या कमिटीसमोर जाईल. काल गुजरात ATS आणि घाटकोपर पोलिसांनी मुफ्ती सलमान आजारी यांना अटक केलं होतं. त्यावेळी काही गोंधळ पण झाला होता घाटकोपरमध्ये. याच्यावर काय? नाही, मी कालच याच्यावर रिॲक्शन दिली होती की कुठलीही हुल्लडबाजी धर्माच्या नावावर आणि हिंदू समाजाच्या विरोधामध्ये सहन केली जाणार नाही. काल ज्यांनी हुल्लडबाजी पोलीस स्टेशनच्या बाहेर केली त्यांच्यावर कारवाई केली. त्या व्यक्तीला गुजरात ATSने द्वेषमूलक भाषण केल्याबद्दल अटक केली होती. त्याचा इथे गोंधळ घालण्याचा काही संबंध नव्हता. पण अशा प्रकारे कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. सरकारी इंजिनियर्स आणि कंत्राटदारांना धमकी, खंडणी आणि गुंडापासून रक्षणासाठी कायदा बनवण्याची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. नाही, खंडणी विरोधी कायदा ऑलरेडी राज्यामध्ये वर्षानुवर्षे अस्तित्वात आहे. कोणी स्पेसिफिक नावं असतील तर त्यांच्यावर कायद्याप्रमाणे 100% कारवाई केली जाईल कारण इथे कायद्याचं राज्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.